नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासनामार्फत जिल्हा रुग्णालयामध्ये गट ड पदांची परमनंट जॉब वॅकन्सी जी आहे या ठिकाणी निघालेली आहे। तुम्हाला पगार जो आहे या ठिकाणी 15,000 ते 63,200 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही फक्त 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 पर्यंतची या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, वयोमर्यादा या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी तुमची काही आवश्यक असणार आहे का, या संदर्भातील सर्व काही सविस्तर माहिती जी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई संचालनालय वैद्यकीय शिक्षण संशोधन मुंबई अंतर्गत राज्यश्री शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाताई सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर यांच्यासाठी जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी मूळ जाहिरात जी आहे 31/10/2024 या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली आहे। अर्ज जे आहे त्या ठिकाणी 11/1/2025 ते 31/1/2025 या काळादरम्यान रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी करू शकणार आहात। 31 जानेवारी 2025च्या रात्रीच्या 12 वाजेपर्यंत अर्ज करण्याची मुदत त्या ठिकाणी शेवटची आहे। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी जी आहे प्रयोगशाळा परिचर महाविद्यालयासाठी निघालेली आहे। वेतन जे आहे तुम्हाला या पदासाठी 19,900 रुपये ते 63,200 रुपयाच्या दरम्यान दिलं जाईल। एकूण 8 वॅकन्सी जी आहेत या पदासाठी निघालेल्या आहे। जॉब लोकेशन तुमचं राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर या ठिकाणी असेल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे शिपाई महाविद्यालय या पदासाठी सेम जॉब लोकेशन जे आहे तुमचं या ठिकाणी असणार आहे। वेतन तुम्हाला 15,000 रुपये ते 47,600 रुपयाच्या दरम्यान लेवल 1 नुसार या ठिकाणी दिलं जाईल। 3 वॅकन्सीचे कोण या ठिकाणी निघालेले आहेत। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे मदतनीस रुग्णालय या पदासाठी छत्रपती प्रमिलाताई सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर या ठिकाणी जॉब लोकेशन जे आहे तुमचं असणार आहे। 15,000 ते 47,600 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। त्यानंतर क्षयकिरण परिचर रुग्णालय या पदासाठी आहे छत्रपती प्रमिलाताई सर्वोपचार रुग्णालय या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असेल। 15,000 रुपये ते 47,600 रुपयाच्या दरम्यान या पदासाठी देखील वेतन आहे। 7 वॅकन्सीचे कोण या ठिकाणी आहे। त्यानंतर शिपाई रुग्णालयासाठी तुम्हाला पुढची वॅकन्सी जी आहे या ठिकाणी आहे प्रमिलाताई सर्वोपचार रुग्णालय या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असेल। 15,000 ते 46,600 रुपयाच्या दरम्यान वेतन असेल। 8 वॅकन्सी या ठिकाणी आहेत। त्यानंतर प्रयोगशाळा परिचर रुग्णालयासाठीची वॅकन्सी आहे छत्रपती प्रमिलाताई सर्वोपचार रुग्णालय या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असेल। 19,900 ते 63,200 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। 3 वॅकन्सीचे कोण या ठिकाणी आहे। त्यानंतर रक्तपेढी परिचर रुग्णालयासाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे 15,000 ते 47,600 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। 4 वॅकन्सीचे कोण या ठिकाणी आहे। त्यानंतर अपघात सेवक या पदासाठी रुग्णालयासाठीची वॅकन्सी या ठिकाणी आहे 15,000 ते 47,600 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे तुम्हाला दिलं जाईल। 5 वॅकन्सीचे कोण या ठिकाणी आहेत। त्यानंतर बाह्य रुग्णसेवक रुग्णालयासाठीची वॅकन्सी या ठिकाणी आहे 15,000 ते 47,600 रुपयाच्या दरम्यान वेतन असेल। 7 वॅकन्सीचे कोण या ठिकाणी आहे। त्यानंतर कक्षसेवक रुग्णालयासाठीची पुढची वॅकन्सी आहे 15,000 ते 47,600 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। एकूण 56 वॅकन्सी ज्या आहेत या पदासाठी निघालेल्या आहेत। सर्वाधिक वॅकन्सी या पदासाठीच या ठिकाणी आहे। एकूण अशा सर्व वॅकन्सी ज्या आहेत 102 पदांसाठी या ठिकाणी निघालेले आहे। वय जे आहे तुमचं या ठिकाणी 31 जानेवारी 2025ला काउंट केलं जाणार आहे। किमान वयमर्यादा जी आहे 18 वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे आणि खुल्या प्रवर्गासाठीची कमाल वयमर्यादा 38 वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे। माजी सैनिकांसाठी या ठिकाणी 3 वर्ष सवलत या ठिकाणी दिली जाईल। 45 वर्षापर्यंतची उच्चतम वयमर्यादा त्यांना देण्यात आलेली आहे। त्यानंतर मागासवर्गीय उमेदवार खेळाडू त्याचबरोबर अनाथ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी 18 ते 43 वर्षापर्यंतची सवलत आहे। भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त स्वातंत्र्य सैनिकांचे पल्ले यांना देखील 45 वर्षापर्यंतची सवलत आहे। 1994 नंतरचे निवडणूक कर्मचाऱ्यांना देखील 45 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी आहे। अंशकालीन उमेदवार जे असतील 18 ते 55 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी आहे। निवड जी आहे तुमच्या या ठिकाणी परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे। गट क समकक्ष पदांसाठीची जी या ठिकाणी परीक्षा जी आहे 2 तास कालावधीची या ठिकाणी असणार आहे। त्यामध्ये तुम्हाला प्रश्न जे आहेत
25 गुणांची मराठी प्रश्न असतील, तुम्हाला या ठिकाणी 50 गुण त्यासाठी असणार आहेत. इंग्रजीसाठी देखील 50 गुण 25 प्रश्नांसाठी असतील. सामान्य ज्ञानावरती आधारित 25 प्रश्न असतील 50 गुणांसाठी. बौद्धिक चाचणी किंवा अंकगणितावर आधारित 25 प्रश्न या ठिकाणी असतील 50 गुणांसाठी. एकूण या ठिकाणी 100 प्रश्न तुम्हाला 200 गुणांसाठी या ठिकाणी विचारले जातील. परीक्षा जी आहे ऑनलाईन तुमची असणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट जी आहे तुमच्या ठिकाणी होणार आहे. शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील दिनांक 6 जून 2017च्या अधिसूचनेनुसार उमेदवाराचे कोणत्याही शासनमान्य प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच इयत्ता 10वी तुम्ही या ठिकाणी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. प्रयोगशाळा परिचर या पदासाठी तुम्ही माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच 10वी विज्ञान विषयासह या ठिकाणी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. म्हणजेच सर्व पदांसाठी तुम्ही फक्त 10वी उत्तीर्ण असणं या ठिकाणी आवश्यक आहे. परीक्षा शुल्क जे आहे त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी या ठिकाणी 900 रुपये असणार आहे. कॅटेगरी नुसार वॅकन्सी ज्या आहेत आपल्याला अशा प्रकारे जाहिरातीमध्ये दिलेल्या आहे. आपण प्रत्येक पदासाठीची जी कॅटेगरीनुसार वॅकन्सी ज्या आहेत जाहिरातीमध्ये बघू शकता. जाहिरातीची लिंक जी आहे आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याच्या अगोदर आपण एक वेळ जाहिरात व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. जाहिरात वाचतेवेळी आपण ज्या तारखा आहेत त्या या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाऊ नये, कारण जाहिरात जी आहे 2024 निघालेली आहे. तारखांसाठी नवीन प्रसिद्धीपत्रक जे आहे आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. हे प्रसिद्धीपत्रक आपण स्क्रीनवरती बघू शकता. यावरती सर्व नवीन अपडेटेड तारखा ज्या आहेत त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर अर्ज करण्याच्या अगोदर आपण संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अर्ज करण्याची लिंक जी आहे आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.